अहंकार इतका वाढू शकतो की तो स्वतःचं कुटुंबही नष्ट करू शकतो. सत्ययुगात दक्ष प्रजापती नावाचा राजा होता. तपस्वी, शक्तिशाली पण अहंकारी. त्याची मुलगी सती. तिने भगवान शिव यांना पती म्हणून निवडलं. दक्षाला हे मान्य नव्हतं. एकदा त्याने मोठा यज्ञ केला, पण शिव आणि सतीला बोलवलंच नाही. तरीही सती तेथे गेली आणि तिथे शिवांची निंदा ऐकली. ती सहन करू शकली नाही आणि त्या यज्ञकुंडात स्वतःला सतीने अर्पण केलं. ही वार्ता कळताच शिवाचा क्रोध प्रगट झाला. यज्ञ उद्ध्वस्त झाला आणि दक्षाचा अहंकारही. पण सती गेली होती. पुढे तीच पार्वती म्हणून जन्मली आणि पुन्हा शिवाला प्राप्त झाली. म्हणूनच समर्थ रामदास म्हणतात, मना मत्सरे नाम साडू नको हो, अति आदरे हा निजध्यास राहो. समस्तांमध्ये नाम हे सार आहे, दुजी तुळना तुळिताही नसाहे. श्रीराम. अहंकार आणि मत्सर माणसाला नष्ट करतात, पण निष्ठा आणि भक्ती पुन्हा उभं करतात. म्हणून नामात रहा, अहंकार सोडा.